हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे पाहिजे प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज काल ब्लॉग घेतला नाही कारण की आम्ही बिझी आता सध्या सक्षमीच्या व्हिडिओ शूटमध्ये सगळा टाईम आमचा तिकडंच चाललेला आहे शूटमध्ये. तर आता शूट वगैरे करून घेणार आहे. पायल खाली गेली आहे सगळं आवरायला आणि मी थोडं माझं गिऱ्हाईक वगैरे देऊन परत मग मी शूटला काही पार्ट्स राहिल्यात परत घ्यायचे, परत काही पार्ट्स घ्यायचे ते आपल्याला. पायलचा पण थोडा मेकअप वगैरे व्यवस्थित न झाल्यामुळे थोडे जरा व्हिडिओ नीट नाही आले, काही गडबड झाली काल खूप. सक्षमीला खूप झोपात खूप भूक लागली होती त्यामुळे लेट झाला त्या गोष्टीमुळे. सक्षमीचे फोटो छान आलेत तरी पण यावर डबल घ्यायचे प्रयत्न करू आपण. आज हे कपडे पायल सक्षमीचे कालचे आजचे कपडे आहेत कारण की काल काय पाणी आलं नव्हतं, 2 दिवसाचे कपडे तसेच पडलेत आणि ते वाट टाकायलाच कारण आता पहिले मला माझं गिऱ्हाईक देऊन यायचं आहे आणि मग बाकीचे कामं करायचे आहेत. आणि मी डिलेवरी करत होते तर मला खूप आपले सबस्क्राईबर असे बघत असतात तोंडाकडे, बोलत नाही कोणी पण दिसतो मी खूप लोकांना, कमेंट वगैरे करतात तुम्ही मी दादा इथे दिसला होता, दादा इथे दिसला होता. तर मी संध्याकाळी झोमॅटोसाठी कामाला जातो, तुम्हाला तर माहिती आहेच पार्ट टाईम मी काम करतो. ते सगळंच आपलं मागचं बिझनेस थोडंफार आहे ते गिऱ्हाईक वगैरे देत असतो, ग्रीन पीस वगैरे पनीर वगैरे देत असतो. तर आणि दुपारी पप्पाच्या डिलेवरीच्या कामाला मदत करतो. तर तेव्हा पण आपले सबस्क्राईबर भेटतात. तुम्ही पायलचे मिस्टर आहेत ना, आता प्रत्येक जात आहे ना तू, हां मी एकटाच बोलतो तर मॅडमला पाहिजे टेन्शन आणि ती ओरडून मला आतमध्ये बोलतो, बाहेर काय बोलतोय तू, घरात ये पाहायला आली काही नाश्ता घेऊन. माझा अवतार कसा आहे तो असंच नाही मला ब्लॉग. अरे आवता थोडी आपण डेली लोक घरातले लोक करतोय, घरात माणूस असतं. त्यामुळे काका नाही गेले कारण शूट करायचं ना, त्यामुळे थांबलोय आम्ही नाही सॉरी पायल. मला पहिले गिऱ्हाईक देऊन पाऊस आलाय. पहिला नाश्ता करून जा म्हणजे मी पण टेन्शन फ्री. तिला अटेन्शन देणं पाहिजे, तिशी बोललंच नाही की तो आता तिने पाहिलं बघितलं तर करायला कशी बघित ना लगेच अटेन्शन पाहिजे, लगेच पाहिलं बघितलं की लगेच ओरडायला सुरुवात करते. पाहिली दिसली की लगेच तुला भूक लागला आता. हां तर आजच सांगू आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये पाहिलं सक्षमीचं फेस कधी रिव्हील करायचं ते पाहिलं आवडतं. मी नाश्ता करतो नाश्त्यात मम्मीने काय बनवतं मला दाखवतो चला. हे काल रात्री पायलनी जेवणासाठी बनवली होती, सॉरी मम्मीने बनवली होती काय चटणी, शेंगदाण्याची चटणी पण खूप तिखट बनली होती. एवढी तिखट बनली होती की एवढी तिखट बनली मिरची आहेत ना असं. आणि हे बनवलंय वाळ पापडीचं काल भाजी चपाती आहे ना तर चहा पायलने बनवून आणलं आणि भांडे वगैरे घासून आणली. पायलचं सकाळचं रोटीन तुम्हाला माहिती आहे, भांडे वगैरे सगळं किचन साफ करणं आणि तिचं जेवण बनवणं असतं. तर पायलने सक्षम आता पायलने भांडे वगैरे घासलेले आहेत आता जेवण करत थोडं जाईल कारण कुकर पण लावलं संध्याकाळचं का म्हणली मला चवळी नाही खाता येणार ना, मग मला हिरवे मूग लावले ते आणि हिरव्या मुगाची मी सकाळीच भाजी बनवणार की सकाळ संध्याकाळी 2 टायमाची एकच. दे बाई तिला अटेन्शन दे पहिलं, तिच्याशी बोलून ते कामाला ओळखतील. गाईज फ्रेंडशिप डे ना तर तिच्या फ्रेंड्स आल्यात तिला फ्रेंडशिप बँड बांधायला आणि सक्षमीने दिले प्रिया दीदीला आणि प्रांजू दीदीला चॉकलेट कारण की सक्षमी बोलली की मला येत नाही बँड बांधायला. काय बोलली सक्षमी? मला येत नाही बँड बांधायला म्हणून मी तुम्हाला चॉकलेट दिलं, आता पुढच्या वर्षी बांधणार. मला मी मोठी होणार ना मग. हॅपी फ्रेंडशिप डे बेटा. हॅपी फ्रेंडशिप डे. या दोघी सक्षमीच्या फर्स्ट फ्रेंड आहेत है ना, हा आपल्या आहेत तुमच्या फर्स्ट फ्रेंड आहेत दोघी जणी. आणि माझी अजून आंघोळ झालेली नाहीये कारण की काल आमच्या इथं पाणी आलं नव्हतं, नाही काल आलं होतं, परवा पाणी आलं नव्हतं आमच्या इथं. तर मग 2 दिवसाचे कपडे होते धुवायचे, मग ती सगळी कपडे मी धुवून टाकली, काही मशीनला लावली, काही हातात घेतली. अरे देवा 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 देवा, अरे देवा एकच मिनिट राहायचं. हे खाली मूग बघा कशी चिटकलीत. तर काय बोलत होतं मी, हा काही कपडे मशीनला लावली, काही कपडे मी हाताने वॉश केली कारण की मशीनला पण एवढी कपडे बसत नाही. आणि आता माझे 2-3 दिवसात म्हणजे 2 दिवसात माझे 4-5 कपडे होतातच, मग त्यात परत प्रत्येकचे कपडे असतात. परत माझी एक बेडशीट होती, आठवड्यातून 2 वेळा मी बेडशीट बदलते, ते सगळं धुवायचं होतं. मग ते धुवून झालं, वाळत टाकायचे कपडे, वाळत नाही टाकले अजून. सक्षमीचे पण 2 दिवसाचे कपडे होते आणि मॅडमचे पण खूप जास्त कपडे असतात, तिचे पण मी कपडे आता सारखीच चेंज करत असते. त्याच्यामुळे मग आहे ना म्हणलं की सगळं काम आवरावं, पहिलं घर पुसून वगैरे झालं त्याच्यानंतर मी आंघोळ करते. म्हणजे कसं की आंघोळ केल्यानंतर मग मला काही काम नाही, मी एकदम मस्त फ्रेश मला वाटेल. नाही तर परत मग गरम पाण्यातून येणार, परत गार पाण्यात जाणार, मग हे चुकीचं आहे. म्हणून आणि आता थंडी पण लय झाली आहे, मला सर्दी नको व्हावं म्हणून मी असं पहिलं काम करून नंतर आंघोळ करायचं ठरवलंय. चवळी मस्त चवळीचं पण वाटण कालवण बनवणार आहे आणि मुगाला फक्त मी मिरचीचं वगैरे फोडणी देणार आहे, त्याला वाटून नाही करायचं. आणि सक्षमी झोपली तर प्रतीक बोलला जा पटकन तू तुझं खालच्या रूम मधलं काम सगळं आवरून ये.
असं. मग मी प्रतीकला म्हटलं की तू पण नंतर मग पप्पाची मदत करायला जाऊ शकतो असं. आणि आज तुम्हाला सांगणार आहे की सक्षमी कोणासारखी दिसती, आणि ते मी नाही सांगणार आहे, आपण सगळ्यांना विचारूया सक्षमी कोणासारखी दिसते ते. ठीक आहे, बघू माझ्यासाठी किती वोट येतात आणि प्रतीकसाठी किती वोट येतात, की सक्षमी नक्की माझ्यासारखी दिसती का प्रतीक सारखी दिसते. मला तर लय दुःख होईल मला, पण ठीक आहे यार, माझ्यासारखी नाही दिसली सक्षमी. जरी ती पप्पासारखी दिसत असती, जरी ती माझ्यासारखी दिसत असं, म्हणजे जर ती माझ्यासारखी दिसत असेल तर मी तर खूप खुश होणार आहे. आणि जरी ती माझ्यासारखी नाही जरी दिसत असली तरी पण मी खुश होणार आहे. आणि जर ती प्रतीक सारखी दिसत नसली तरी पण मी खुश होणार आहे, कारण की ती माझ्यासारखी दिसेल मग. पण आता मला तर एवढं कळत नाहीये, तर तुम्हीच सांगा कमेंट करून. पण त्याच्या आधी आपण मम्मीचं, पप्पाचं, परत माझ्या मम्मीचं, प्रतीकच्या मम्मीचं, माझ्या बहिणींचं, जिजूंचं, सगळ्यांचं मत ऐकायचं आहे. सक्षमी नक्की कोणासारखी दिसते. ठीक आहे, हे बघा इथं मी मूगची भाजी बनवली. ही 2 टायमाची भाजी माझी, म्हणून मी जास्त बनवली आहे, कारण की भाकर सोबत चुरून खाता आली पाहिजे म्हणून. आणि ही आहे मम्मीची, पप्पाची आणि प्रतीकची, म्हणजे 2 भाज्या आजकाल मला बनवाव्या लागतात. माझी वेगळी, ह्याची वेगळी, कारण की मी एवढं तिखट खाऊ शकत नाही एकदमच. तरी मी खाते, एवढं काय नाही त्यात, पण तरी सुद्धा. आणि हे चवळी मला वाटतं मी नाही खाऊ शकत, तेव्हापासून मी खात नाही डिलिव्हरी नंतर. पण मी आता टेस्ट करून बघितलं, थोडं एवढी भारी झाली नाही भाजी. मला तर हीच भाजी खाऊशी वाटते. मी माझी एकदम साधी फोडणी दिली आहे आणि ही भाजी एकदम छान वाटून घाटून केली, एकदम मस्त झाली. प्रतीकला खूप आवडते चवळी, आणि म्हणून मी त्यासाठी अशा जे प्रतीकला आवडतं ना, तो पण हा ब्लॉग बघल, त्यालाच सांगते मी. जे प्रतीकला भाज्या आवडतात त्या मला बनवायला खूप जास्त भारी वाटतं, आणि प्रतीकला सगळंच आवडतं, म्हणून मला सगळंच बनवायला छान वाटतं असा विचार. मला स्वयंपाक बनवायला माहित नाही का, मला प्रचंड आवडतं. आणि असं काही वेगवेगळं बनवायचं असेल ना तरी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड असते मी नवीन नवीन काय काय बनवायला. पण आता सक्षमीमुळे एवढं मला टाइम नाही भेटत, तरी बनवते. थोडा वेळ भेटला ना कधी मला काय ना काही चांगलं बनवते. जसं की चिकन वगैरे बनवते. असं वाटतं मी आंघोळच नाही केली, पण आंघोळ मी काल केली नव्हती, आज आणि मी आंघोळ नाही केली तरी आंघोळ केली का नसते. केस कापत नाही मी, केस लय बारीक कापली गेलीत माझी, त्यामुळे काय विषय नाही, कारण मी वेळ केस कापत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी म्हणलं सांगणार होतो की फेस रिव्हील कधी करणार आहे सक्षमीचं. सगळ्यांची कमेंट होती की तुम्ही 15 ऑगस्टला करा, 15 ऑगस्ट चांगला दिवस आहे, इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन गाईस. तर 15 ऑगस्टला केलं असतं, पण 15 ऑगस्टच्या आधी अजून एक स्पेशल दिवस आहे पायासाठी आणि मायासाठी, ज्या दिवशी आम्ही भेटलो होतो, एंगेज झालो होतो. ती तारीख आहे 10 ऑगस्ट. म्हणून आम्ही 10 ऑगस्टला सक्षमीचं फेस रिव्हील करणार आहे गाईच. आणि आम्हाला 13 वर्ष पूर्ण होतील. पाय फिटिंग कधी येऊन पाहायला लागू शकत नाही गाईच. आणि आपल्याला किती वर्ष पूर्ण होतील? आमच्या रिलेशनला 13 वर्ष पूर्ण होतील. आणि सक्षमीचा जन्म आहे 13 मार्चला. याचं काही logic नाहीये. काहीतरी लावलं पाहिजे ना. पुढच्या वर्षी आपल्या anniversary 14 वर्ष होतील, पण ही नाही 13 तारखेला बसणार. सक्षमीचा बर्थडे 13 तारखेला असतो. आमच्या रिलेशनला 13 वर्ष पूर्ण होते ते, म्हणून आम्ही ते 10 तारखेला करतो. हा. आता बोलता आठवून सांगितलं, असं काही नाही. पण कोइन्सिडन्स बघा, योगायोग. आमच्या रिलेशनला 13 वर्ष पूर्ण होणार आहेत. रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप, रिलेशनशिप, हां जे असेल ते त्याला. आणि सक्षमीचा बर्थडे पण 13. त्यामुळं 10 ऑगस्ट कुठला दिवस येतो? सोमवारची ना बहुतेक, सोमवार असेल, पुढच्या सोमवारी जो येईल तो, तेव्हा सक्षमी तुम्हाला दिसेल सगळ्यांना. आणि त्यानंतर आम्ही सक्षमीचे रील्स वगैरे टाकायला सुरू करणार आहे. आम्ही फुल एक्सायटेड आहे. खूप छान व्हिडिओ आलेले आहेत, खूप छान सक्षमी दिसते त्यात. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही सक्षमी तुम्हाला कशी वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्लॉगचा प्रश्न म्हणजे सक्षमी कोणासारखी दिसते. आत्ताच आम्ही बघू सगळ्यांना विचारून काय काय सांगते, कोणाचे काय काय ओपिनियन आहेत. आणि जेव्हा रिव्हील करेल तेव्हा तुम्हाला समजेलच, तेव्हा तुम्ही कमेंट करतालच कोण बरोबर होतं कोण चुकीचं होतं. तर आता आपण पायलच्या घरच्यांना पण व्हिडिओ कॉल करून विचारणार आहे, कारण ते येऊ शकत नाही, पॉसिबल नाही त्यांना यायला. आणि पायलच्या मी श्रावण महिन्यात बहुतेक येईल, आता नाही, कारण आता त्यांचा बिझनेस टाईम आहे, त्यामुळे ते नाही येऊ शकत. बाकी कोण सगळ्यांना काम येतात आपली, त्यामुळे कोणी येऊ शकत नाही, असा विषय आहे. म्हणून व्हिडिओ कॉलवर आपण मम्मी पप्पाच्या रिएक्शन खाली केल्यावर घेऊनच मम्मी पप्पा असल्यावर. आता आज काल शूट झाला, काल जरा स्पायलची व्हिडिओ व्यवस्थित आली नाही, तुम्हाला मागे सांगितलं. परत आता ते व्हिडिओसाठी आम्ही परत शूट करणार आहे, वेळ काढला त्यासाठी थोडा शूट वगैरे करून आपण मेन पॉईंट करूया आपल्या की सक्षमी नेमकी कोणासारखी दिसते. कारण पायलने त्यामुळे आज आंघोळ नाही केली, कारण तिला साडी घालायची, साडी घातली तिला आंघोळ करायला लागते, कपडे लय होते रे, आंघोळ करून परत भिजू त्यामुळेच. थंड. तर
चलिए शुरू करते हैं आज का दिन तो आज का शुरू आहे. आणि सांगितलं मगाशी पण मीच एखाद्याची कमेंट आली मी प्रतीक दादाला रस्ता पेटला बघितले. सक्षमीच्या ड्रेस मध्ये एवढी छान दिसते ना क्यूट. तुम्ही दोघांचे वॉलपेपर तेच ठेवले ते. माझा पण चेंज केलाय. हे काय मग अच्छा उठला किती किती छान बघते ती. तुम्ही पण बघतालच गाईस. खूप एक्साइटेड आम्ही तर खूप एक्साइटेड तुम्हाला दाखवायला. पायलची रिएक्शन दाखवू शकत नाही कारण पायल सक्षमीला फिटिंग करते. सक्षमी झोपली होती एवढ्या वेळ. ती आता उठली तिला भूक लागलाय. तिने सुसू केली म्हणते आता भूक लागलाय. हुशार पोरगी आमची. तर सक्षमी शूट वगैरे झालेला आहे 2 दिवसाचा मस्त की. आता आम्ही खाली आलोय चहा वगैरे प्यायला. आणि आता सक्षमीला महत्वाचा प्रश्न आज आपण मम्मी पप्पाला विचारणार आहे आज. कशी मगाशी बाहेर टाकलं होतं ना डोंगरचं. तिने असं कॉपर धरला आणि आपण पदर कशी घेतली बाई असा पदर घेतल्यासारखं केलं. सेम पदर घेतल्यासारखं झालं. त्या मी चहा वगैरे पितो आणि पप्पा आले दिले टाकून एवढं टाकून झाले एवढं टाकायचं झाले. आणि 12 वाजेपर्यंत 4 कुंबडी 12चा मसाला नको व्हायला. डिस्प्ले टाकून घ्या कारण मग फोन पडलाय ते थोडं स्क्रॅच पडलाय. हो स्क्रॅच पडलाय ना पूर्ण नाही ना गेलं. वरती काच बसवा लगेच नाही टाकायची गरज दिसते. डिस्प्ले नाही टाकायची काच बसवा. हा हे काय भिजलं होतं काय नाही ना. हो म्हणून तर वाजत एटीएम काढायचंय मम्मीचं त्यासाठी फॉर्म आणलाय. हा करताय ते काय नक्की मतदानाचा पप्पा. मम्मी करायची आपली आहे का नाही. तुम्ही जो थंबनेल बघितलाय आजच्या व्लॉगचा मेन मुद्दा मम्मी सक्षमीचा फेस दिसणार आता काही दिवसांनी. त्यामुळे आपण सगळ्यांना तर गेस करावं लागेल. तू पण सांग लोकांना एक हिंट की सक्षमी नेमकी कोणासारखी दिसते. तुम्ही कमेंट करून सांगा की माझी सक्षमी कोणासारखी दिसते. मी तुम्हाला माझ्या दोन्ही मुलांचे लहानपणीचे फोटो अरे दाखवते. तुला काय बोलत समजलं नाही. मम्मी तुझा आणि फेस पप्पा रिव्हील पैकी झालेला नाहीये. हं. मम्मी पप्पा पैकी कोण दिसते कोणासाठी. मम्मी पप्पा पैकी हा तुला प्रश्न काय विचारला तू बोलती करत का अरे मग ते प्रत्येक सांगते की मग तुला ते सांगते की मी पण त्याच मुद्द्याच बोलते की सक्षमीला तुम्ही सांग तू उलटा कशाला गेस करला सगळ्यांना. अरे मी तुझा तुला फोटो विचारतोय ना ऐक पण. तुझा फोटो आणि हिचा फोटो लहानपणीचा दाखवल्यावर आता माणूस अरे तिला दाखवणारच नाही. तुम्हाला कोणासारखी वाटते तुला कळतं का सांगितलं तर. तिला दाखवायच्या अगोदर हा गेस करायचंय तुला सांगितलं मी की तुम्हाला काय वाटतं सक्षमी लहानपण आता कोणासारखी दिसते. तुझ्यासारखी काय असं नेमकं माझी दिसते. सेम काही देखील फरक नाही. जावळ नाक तोंड डोळे लाल गाळी कलर आणि तू पण तुला पण जास्त बाळाचं नव्हतं असं गुटगुटीत नव्हता. तू पण असाच सेम टू सेम असं काहीच फरक नाही. तुम्हाला काय वाटतं. पप्पा सांगतील तुम्हाला कोणासारखी काय दिसते. वाटतं सक्षमी कशी दिसती. कोणासारखी दिसते रे. तो काळा होता. तो काय काळा तो काळा होता ती गोरी फक्त. तुझ्या मम्मी सांगते मा प्रश्न काय विचारतो तुमचं भलतं चालतं मला ते समजत नाही. कशी काय दोघांसारखी दिसती. तुला काय वाटते तू सांग पप्पाला काय वाटतं पप्पा सांगल. पप्पा बोललेत पप्पाला असं वाटतं की सेम सोनू सारखी दिसती पण तिचा कलर माझ्यासारखं गेलाय. हे पप्पाचं ओपिनियन आहे. हा पण मम्मी म्हणते मम्मी ते खोडून काढते ओपिनियन. हा, चुकीचं. नाही चुकीचं बोलतोय. पप्पाला काय वाटते ते महत्वाचं आहे. लहानपणी काय असं काळा नव्हता ना. अरे तुला कळतंय का तुला विषय काय मम्मी. हे मम्मीला अजून कळत नाही नेमका विषय काय बोलतोय आपण काय बोलतोय ते अजून समजणार. तुम्हाला काय वाटते सांगायचंय. तुला वाटते सांगितलं तू सोनूचा कलर सांग. ठीक आहे. तुला वाटते ते सांगितलं तुला काय वाटते. पप्पाला काय वाटते ते पप्पाला सांगितलं. तू पप्पाला काय खुडतीये. पप्पा हा मग जेव्हा ही रिव्हील होईल त्याचा फेस तेव्हा लोक सांगतील काय बरोबर आहे काय म्हणजे कोणासारखी दिसते कळलं का. हा मेन मोटिव्ह आहे. जेव्हा रिव्हील होईल तेव्हा तुम्ही कमेंट करता अरे पती सारखी दिसती पायलसारखी दिसती. त्यामुळे आम्ही आमच्या घरातल्यांच्या ओपिनियन घेतोय की त्यांना काय वाटतंय. मम्मीची त्याच्यावर आर्ग्युमेंट चालली. नाही खोटं बोलते तू खोटं बोल. तुला जे वाटतंय ना ते सांगितलं. आणि पप्पाला काय वाटतंय आणि पप्पा असं म्हणणं माझ्यावर गेली पण मी थोडा सावळा नव्हतो एवढा कलर नव्हता मला असं वाटतं पप्पाला का. कलर होता तुझा कलर ठीक हा आहे कलर पप्पाचं ओपिनियन मम्मीचं कळलं आहे. आता तुम्ही कमेंट करा जेव्हा रिव्हील होईल तेव्हा कोणासारखी दिसते तुम्हाला समजेलच तेव्हा. आणि चहा वगैरे पितो आणि मी निघतो जमवायला कारण औषधी पाहिजे चला. पप्पाने काल सांगितलंय सक्षमीला चॉकलेट बिस्किट काहीच नाही. अरे सगळ्यात पहिले चहाचं थेंब पप्पा पाहिजे जरा चहा. चहाचं पण चहाचं टिपका नाही पाहिजे. आतापर्यंत जेवढी पोरं आलेत ना घरात लहान
सगळ्यात पहिला थिंबा पण विचारलाय चहाचा हे पी का नाही का हा पप्पा सांगते चॉकलेट नाही पाहिजे नाही काय नाही पण सगळ्यात पहिला चहा जर पी चहा पी ते दुसऱ्यांचं होतं, फरक असतो फरक, ते दुसऱ्यांचं होतं, हे आपलं आहे. म्हणून पप्पाने काल मला परवा दिवशी सांगितलंय चॉकलेट नाही, बिस्किट नाही, फक्त घरातलंच जेवण आणि दूध. बरोबर चला दे, चला. चला चहा घ्या आम्हाला जाऊन द्या उशीर तुला होतोय. काम आहे, कामाला जायचंय. यस पप्पा पण थांबलेत मी पण थांबलो चहासाठी. मला पण काम आहे, मला पण जायचंय भाजी. तिला पण मम्मीला पण जायचं भाजी आणायला. मी तर काही आणि पायाला पण स्वयंपाक करायचा आहे. नाही, मला काहीच कामं नसतात. स्वयंपाक झालाय बाळा माझा कधीच. दिलं का पूजा? आणि प्रमोशनचं काम करायचं सॉरी पूजाला दिलं? हा दिलंय. ते कोण घेतले पैसे द्यायचे? हा कसले बघायचे पैसे एवढे केळबरी असले, एवढे पोरांनी एकट्याने हा? खाल्ले, बापरे. द्यायचे पैसे? गाईज प्रतीक आत्ताच आलाय आणि आल्याबरोबर तो जेवतोय, कारण की खूप उशीर होतो त्याला रोज जेवायला. रोज इतका उशीर होतो, 12 वाजता त्याला जेवायला. मग 12 वाजता तो जेवायला लागला की मग आम्ही काय करतो, लॉकअप बघतो. झोपतो हा थोडासा पायाला फोन करायचा आहे. हो, कारण की जागेत का जागेत असणार सगळे. सगळे जागे असतात. सक्षमीला रोज व्हिडिओ कॉल करतात ना शेवटचा झोपताना गुड नाईट बोलायला. तर आता प्रतीकचं झालं ना जेवण करून, तू जेव, मग तुझं जेवण करून झालं ना मग आपण सगळ्यांना कॉल करू. काय म्हणतो? हो. ठीक आहे. प्रतीकचे डोळे बघा किती लाल झाले ते, हे बघा. अरे डोळे लाल नाही, गाडीवर- डोळ्यात चिलटी गेली होती माझ्या हा हा आणि ती इथं जाऊन बसली होती वरती. बाप. तशीच मी गाडी चालवतो पण ती वाईट करून असं करून गाडी चालवता असं करून इथं आणली मग ती काढली. मी समजू शकते किती दुखतं आणि किती त्रास होतो. माझी पण गेली होती भाई, ती आपल्या स्किनला अशी ना डोळ्यातला खाली गेली ती काढते ती वरच्या पपण्यात नाही हा काढली. ना, तेच ना, कशी काय काढली अशी असं असं करून काढली. गाडी साईडला घ्यायची अशा वेळेस, गाडी नाही 3-4 वेळा घेतली, निघत नव्हती, ऑर्डर द्यायची होती त्यामुळं. जेवण वगैरे झाले आमचं मस्तपैकी. आता आम्ही रात्री 12:30 वाजता पण व्लॉग घेतोय. कारण व्लॉगच दिवसभर प्रतीक नसला ना की मग मला काहीच करू वाटत नाही. लाईट पण बंद होती, मी आता लाईट लावली आहे 10 वाजता. सक्षमीच्या शेड्यूलमुळे सगळं संध्याकाळचं शेड्यूल सक्षमीचे नाही पण ठीक आहे, रात्री झोपती ना अशी छान, ते चांगलं आहे माहिती का? आधी ती 2 वाजता झोपायची, आम्हाला असं झोपायला लागायचं पाळणा करून हाताचा. पण आता ती लवकर झोपती, तिचं टायमिंग चेंज झालाय. हसती आता ती झोपायचं. माशी इतका वैताग द्यायला लागलेत ना माशा आम्हाला, आणि तिला तर खूपच जास्त. तुम्ही पप्पांचं मम्मीचं डिसिजन बघितलं. पप्पांचं म्हणणं होते की दिसायला माझ्यासारखी आणि कलर पायला गेला, आणि मम्मीचं म्हणते पूर्ण माझ्यावरच गेलेली ती. आता पायलची का त्यांचं बघू काय म्हणणं आहे, करा व्हिडिओ कॉल. आपण त्यांना व्हिडिओ कॉल करू. सगळ्यांना विचारणार आहे की सक्षमी कोणासारखी दिसती, कोणाकोणाचं काय काय मत आहेत, उद्या टाकणार आहे ब्लॉग. मला किती वोट येतात आणि प्रतीकला किती, म्हणजे कोणासारखी दिसते आमच्या दोघांपैकी असं. मम्मी कुठे? थांब चिवला येऊन दे. झोपली ती. ऐक चंचल, ब्लॉग करते मी, ब्लॉग शूट करतेय. सक्षमी नक्की कोणासारखी दिसती, माझ्यासारखी दिसती का प्रतीक सारखी दिसती? पप्पांसारखी. ते सांगायचंय ब्लॉग मध्ये. सांगितलं की तिने आता. तुमचे काय मत आहे त्याच्यावरती? तर म्हणजे पूर्ण सांगायचं, काय असं नाही की प्रतीक सारखीच दिसते, म्हणजे काय प्रतीक सारखं नक्की तिच्यात आणि काय माझ्यासारखं आहे तिच्यात. तुम्हाला असं काय वाटतं सांगा. सक्षमी तिच्या पप्पांसारखी दिसते. माझा एक पण सक्षमी आता सोन्यासारखी दिसते, नंतर तुझ्यासारखी दिसणार आहे. अच्छा, हे साक्षीच. कलर तुझ्यासारखा आहे आणि फेस त्यांच्यासारखा आहे. बघू. यहाँ पे तो मैं थोडी सी खुश हो गई. मम्मा तू सांग चल आता, सक्षमी कोणासारखी दिसती? प्रतीक सारखी. माझं एक थोडं पण माझं काय नाही तिच्यात, काहीच नाही. जरा इकडे काहीच नाही. काहीच नाही. सगळे कलर बिलर सगळं तुझंच होणार. थांब, आता सक्षमीचे काका सांगणार आहेत ती कुणासारखी दिसते. हा सांगा. सांग कुणासारखी दिसते. माझ्यासारखी थोडी पण नाही दिसत. कलर सोनू सारखा आहे आणि ती नंतर तुझ्यासारखी होणार आहे. नाही, अजिबात नाही. ती थोडे दिवस फक्त सोनू सारखी दिसणार, नंतर ती छच्ची माऊवर जाणार. हिचं तर वेगळंच आहे. साक्षी तर पहिल्यापासून ती माझ्यासारखीच होणार. ती सगळीच प्रतीक सारखी. हा, गुण पण प्रतीक सारखेच व्हायला पाहिजे, नाही तर बाया. मम्मी तुला प्रतीकची साईड घेते काय? नाही, जे आहे ते आहे.
मम्मी म्हणते गुण पण माझ्यासारखे तू पाहिजे. माझी मम्मी आहे का मी प्रतीकची मम्मी आहे ते सांग पहिलं. ह्याची मम्मी का गुण माझी नको. मम्मी हा? मम्मीचा काही विषय नाही पण त्याच्यासारखीच सेम कलर पण तसाच होणार सगळं तसंच होणार कळलं का बाहेर कळलं बाबा, माझ्या घरचे नाही आहेत. मुली ती आपल्या सारखीच पप्पांसारख्याच होतात हा, मुलगी नाही, ती आता जरी असं ना तरी पण नंतर पारसारखीच होणार आणि मी तिला आपली साक्षी माहितीये ना नाकात कशी नसते ती पप्पांसारखी दिसते म्हणून भाग्यवान आहे का? बघ यांचं लॉजिक बघ आता. नाही पण असं मी पण ऐकलेलं आहे की मुलगी म्हणजे पप्पावर गेली तर ती नशीबवान असते, एकदम भाग्यवान असते.